चला कोपरा टीम आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये त्वरित पाठवायची आहे. चला कोपरा टीम आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये कर्मवीर आणि धर्मवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. जिनीत आणि रोहित अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. 5 षटकाचा सामना. इथून अशोक पुढील टीमला देखील संपर्क साधा, कारण आता मात्र वेळ जास्त आपल्याकडे नाहीये, त्यामुळे पुढील जे होणारी मॅच आहे त्यांना संपर्क साधायचा आहे. आपण अगदी वेळेमध्ये येण्यासाठी अगदी संपर्क साधा, कारण वेळापत्रक फार डिले झाले, त्यामुळे आता मात्र आपल्याला जलद गतीने सामने कशा प्रकारे होतील याचा प्रयत्न करावा लागेल. अगदी मंचावरती आपण पाहतो पाहुण्यांचं मांदळे आपल्याला पाहायला मिळते. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचा पुन्हा एकदा सहर्ष स्वागत स्पर्धेच्या वतीनं रोशन साई स्पोर्ट चिंद्रन व ग्रामस्थ मंडळ चिंद्रन यांच्या संयुक्त विद्यमानाने आमदार चषक 2025 हे आपण नियोजन आणि आयोजन पाहतो. अगदी दमदार स्पर्धा, बघताच प्रेमात पडावं असं ही भव्य रजनी क्रिकेट स्पर्धा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रोहित आणि जिनीत पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. तर गोलंदाजीसाठी पहिलं षटक घेऊन दीपेश, अगदी पाहुण्यांचं शुभागमन होतंय पहा. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये पाहुण्यांचं शुभागमन. सर्व पाहुण्यांना मी विनंती करेल असं नसतं व्हायचंय. आपलं आमदार चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत. पाहुण्यांचं शुभागमन आपण पाहतो अगदी मंचावरती. पंचांचा ग्रीन सिग्नल, लेट्स प्ले मॅच ऑन. मॅचला मात्र इथून सुरुवात करणार आहोत. वैयक्तिक पहिलं सांघिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन पॉवर प्लेचा दीपेश बोहीर मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक घेऊन आलाय. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे पहा लाईन चेक केली पंचांनी. सत्यवानजी काकडे सर आम्हाला सांगतायत की हा चेंडू वाईड असेल, पुन्हा चेंडू डिलिव्हर्ड करावा लागेल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव जोडले जाईल. एका धावेने अकाउंट ओपन केलं जाते. बॅटिंग करत असताना टॉस जिंकून आपण पाहतो कोपरा टीम. वैदेही हर्षिका 11 वाकलन त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना पाहायला मिळेल. अंश 11 DCC कोपरा या दोन टीम दरम्यान हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी रोमहर्षक सामना जरूर पाहायला मिळेल. अतिशय शांतमय क्रिकेट, शिस्तबद्ध खेळ. अगदी रविवारचा दिवस आणि रविवारच्या दिवसामध्ये आपण चौथी रजनी एन्जॉय करतो चिंद्रन नगरीमध्ये. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर दीपेश भोईर मैदानाच्या आतमध्ये. यावेळी देखील लाईन चेक केली जाईल. ऑफ साइड ऑफ स्टंप टाकण्याचा प्रयत्न होता, डिरेक्ट हिट, आणि तिथे मात्र काम बनून जाईल का? पंचाने रेफर केलंय. थर्ड अंपायरकडे चेक केलं जाईल. तर प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून इथे आम्ही चेक करतोय की खेळाडू आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सेफ आलाय की नाही. पाहुण्यांचं पहा आपण पाहतोय शुभागमन होतोय. आदरणीय निकेतजी फराड साहेब, तसेच त्यांच्या समोर उदयजी पाटील साहेब, त्यानंतर दुर्गे क्लासचे सर्वेसर्वा राकेश दुर्गे साहेबांचं देखील शुभागमन. त्यानंतर आपण पाहू शकाल माजी सदस्य खेरणे अशोक शेठ गोंदले साहेबांचं शुभागमन. आणि त्यानंतर डोंगरेचा पाडा ते आपण पाहतो रवींद्र शेठ फडके, बाईची धाव असेल पहा, रवींद्र शेठ फडके डोंगरेचा पाडा यांचं देखील शुभागमन. सर्व पाहुण्यांचं सहर्ष स्वागत. 10व्या मॅचच्या दिशेने टोटल धावा फलकावरती 2 धावा फलकावरती लागलेत. पॉवर प्लेचं पहिलं षटक दीपेश बोहीर मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी. टॉस जिंकून बॅटिंग करत असताना कोपरा टीम आपण पाहतो. ओव्हर द विकेट. इथे मात्र कलात्मक शॉट खेळण्याचा प्रयास.
चांगला चेंडू खरं तर खेळला होता, दमदार स्ट्रोक सजवला अगदी कव्हर रिजन मध्ये. तिथे मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 2 धावेच्या मदतीने धावा संख्या पुढे. टोटल 4 धावा धावा फलकावरती. हलक्या हाताने फक्त दिशा दाखवली होती कव्हर रिजनला. शॉर्ट कव्हर रिजन मध्ये खेळाडू होता, त्याला अगदी वरून चेंडू ट्रॅव्हल करत असताना 2 धावा कंप्लीट केल्या. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोनही फलंदाजांकडून. पुढील चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज दीपेश भोईर मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक घेऊन आलाय. यावेळी अकुट टप्प्याचा चेंडू होता, बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाही. क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न फलंदाज जिनित पवार याचा असफल राहिलाय. डॉट बॉलची समाप्ती. निर्धाव चेंडू इथून फेकला जातोय. कमालीचं षटक, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. मोठे फटके मारण्यासाठी पूर्णपणे जकडवून ठेवलं जातं इथून फलंदाजी करत असताना कोपरा टीमला आणि जिनित पवार या खेळाडूला. यावेळी वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न, चॉप केलाय, क्विक सिंगल पूर्ण केली जाईल. एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या संत गतीने पुढे जात असताना आपण पाहतो 5 या आकड्यावरती. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग दाखवावी लागेल, कारण या खेळपट्टीवर धावा चेस होताना आपल्याला गेले 3 दिवसामध्ये पाहिल्यात. त्यामुळे इथून 5 षटकामध्ये 45, 50, 55 अशा धावा जर तुम्ही उभारल्या तर एक चांगला फायटिंग स्कोर मी म्हणेल उभारला जाईल. गोलंदाज तयार दीपेश भोईर. यावेळी स्लॉट मध्ये टाकण्याचा प्रयत्न, तिथे मात्र मिस टायमिंग. मिड ऑफच्या क्षेत्ररक्षण तैनात, तिथे मात्र करणार नाही चूक. पहिला करार झटका बॅटिंग करत असताना कोपरा टीमला रोहित कोहली. बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला करार झटका बॅटिंग करत असताना अंश 11 DCC कोपरा संघाला टोटल 5 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. धाव फलकावर धावा, 5 धावा फलकावरती लागलेत. एक बाद अशी सुरुवात आपण पाहतो टीम कोपरा संघाची. चला नवीन फलंदाज लगेच आपण सज्ज राहायचंय पहा. जर फलंदाज आउट झाला त्यानंतर लगेच आपला फलंदाज सज्ज ठेवायचा आहे टीम कोपरा. विनंती करतो, कारण की बराचसा उशीर झालाय. जलद गतीने सामना चालू ठेवायचा आहे. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये इनॅट क्रमांक आपण पाहतो 3ऱ्या क्रमांकावरती जगदीश ठाकूर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामधला अंतिम चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज दीपेश भोईर तैनात. चांगली गोलंदाजी अद्याप पाहायला मिळते. फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्यात पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. शेवटचा आणि अंतिम चेंडू षटकातला आपण पाहतो. इथे देखील लाईन चेक केली जाईल. पंचाचा इशारा आहे तो यासाठी वाईड कॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव. टोटल एका धावेच्या मदतीने धाव संख्या पुढे. 6 धावा फलकावरती. तमाम क्रीडा रसिकांचा पुन्हा एकदा स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत. प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक आम्हाला जोडले गेलेत त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. यावेळी प्रहार करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग. लांबी कमी, उंची जास्त आणि तिथे मात्र चांगला झेल, कमालीचा झेल घेण्यात आलाय. धक्का क्रमांक 2. बॅटिंग करत असताना अंश 11 DCC कोपरा संघाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा बॅटिंग करत असताना कोपरा संघ जाऊन पोहोचला. 2 बाद, फक्त आणि फक्त 6 धावा. तर पहा पुढील होणारी मॅच आम्ही इथून इन्व्हाइट करू दोन्ही टीमला. श्री गणेश 11 वल्लभ आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना पाहायला मिळेल शेडुंग. दोन्ही टीमचे संघनायक. आपण इनिंग ब्रेक नंतर टॉस साठी यायचंय. पाहुण्यांच्या पवित्र शुभास्ते नाणेफेक करणार आहोत. त्यामुळे श्री गणेश 11 वल्लभ आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना पाहायला मिळेल शेडुंग. दोन्ही संघाचे कॅप्टन. आपण आला असाल तर रिपोर्टिंग करून घ्या. आपण जर लाईव्हच्या माध्यमातून पाहत असाल तर तुम्हाला इनिंग ब्रेक नंतर येणं अनिवार्य राहील. आपण जर आला नाही तर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल अशी माहिती आम्हाला आयोजन कमिटी देत आहेत. तर नवीन खेळाडू मयुरेश भोईर. पहा पहिलं षटक अतिरिक्त वेळ खर्च केलाय. 6 मिनिटं तुम्ही पहिल्या षटकामध्ये
घालवलाय, त्यामुळे आम्ही तुम्हाला सूचित करू टीम वाकलन जलद गतीने सामना चालू करायचा आहे. अकुट टप्प्याचा चेंडू, इथे चेंडू पेस झाल्यानंतर अगदी चॉप करण्याचा प्रयत्न कव्हर रिझन मध्ये मारायचा होता, तिथे मात्र बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाही. डॉट बॉलची समाप्ती. निर्धाव चेंडू इथून फेकला जातो. दुसऱ्या षटकामध्ये इथून मात्र पॉवर प्लेच्या इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. बॅटिंग करत असताना टीम कोपऱ्याला टॉस जिंकलाय. टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय चुकीचा ठरला की काय, अद्याप मैदानाच्या आतमध्ये प्रश्नचिन्ह पडला असेल चाहत्यांना आणि टीम कोपरा संघाला, कारण धावा फलकावर धावा आता येत नाहीत. संघर्ष करत असताना टीम कोपरा संघ आपण पाहतो प्रत्येक चेंडूवर प्रहार करण्याच्या प्रयत्नामध्ये इथून डॉट चेंडू खेळले जात आहेत. फलंदाज आपण पाहू शकाल जिनित पवार, सलामीला आलेला बॅट्समन. यावेळी फुल टॉस दिशा दाखवण्याचा प्रयत्न, शॉट किकचा कव्हर रिझन मध्ये खेळाडू एक धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न आणि तिथे धाव कंप्लीट केली जाते. आदरणीय विकाजी भंडारे साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 3000 रुपयाचं आर्थिक सहाय्य लाभलंय, त्यांचा आम्ही शतशः आभार व्यक्त करतो. आणि या स्पर्धेसाठी 7 दिवसाची ही रजनी क्रिकेट स्पर्धा आणि त्यांच्या माध्यमातून आयवा कॅश साठी 300 रुपयाचं कॅश प्राइज प्रत्येक रात्रीमध्ये, तर त्यांचा आम्ही पुन्हा एकदा शतशः आभार आणि हार्दिक स्वागत व्यक्त करतो. यावेळी देखील पहा यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता, अगदी बॅटला हलकासा वाटतं ब्रश करून चेंडू गेला, त्यामुळे पंचाचा इशारा येतोय. यस, थाय पॅडला लागला होता चेंडू, त्यामुळे हा चेंडू डॉट असेल. सुनील तांडेल सर आपल्याला मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. स्पेड लेग त्या पंचांच्या भूमिकेमध्ये सत्यपंजी काकडे सर आपण पाहतो. यावेळी अकुट टप्प्याचा चेंडू स्लॉट मध्ये अगदी मारण्याचा प्रयत्न होता. ऑन साइडला मिड विकेट रिझन मध्ये खेळाडू आहेत, तिथे एक धाव पूर्ण केली जाते. एका धावेच्या मदतीने धावा संख्या पुढे संत गतीने धावा, टोटल 8 धावा धावा फलकावरती 2 बाद अशी खराब सुरुवात राहिले. बॅटिंग करत असताना अंश 11 DCC कोपरा 11 आपण पाहतो. ओव्हर द विकेट, इथे मात्र पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगला दूरवरून खेळाडू येतील, फेकी होईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होता परंतु नकार दिला, फेकी चांगली राहिली. अशा रीतीनं षटक समाप्तीचा पंचाचा निर्णय येतोय. 2 षटकाच्या क्रीज, टोटल धाव फलकावर धावा 2 बाद. अंश 11 DCC कोपरा संघ जाऊन पोहोचला 9व्या आकड्यावरती. डोंगरा व मुसबा देवी ठाण मांडीला, चिंद्रन गावाला आई माझी पावली नवसाला, चिंद्रन गावाला आई माझी पावते नवसाला, चिंद्रन गावाची मुसबा देवी पावते नवसाला, रोशन साई स्पोर्ट संघ हाय चिंद्रनवाला. तर 2 षटकाच्या अखेरीस टोटल धाव फलकावर धावा लागले, त्या म्हणजे एखरे अंकामध्ये अजूनही धाव फलकावर धावा 9 धावा 2 बाद. टीम कोपरा संघ पूर्णपणे संघर्ष करताना मैदानाच्या आतमध्ये, इथून मात्र बॅटिंग चांगली करावी लागेल टीम कोपरा संघाला. अजूनही 18 चेंडू आहेत. 18 चेंडू मध्ये इथून जलद गतीने धावा कशा प्रकारे येतील याचा मात्र प्रयत्न करावा लागेल टीम कोपऱ्याला, कारण धावा संख्या धावा फलकावरती फक्त आणि फक्त एकेरी धाव्यांवरती 9 धावा धावा फलकावरती लागलेत. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये निशांत भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोलंदाज तयार निशांत भोईर मैदानाच्या आतमध्ये. 30 षटक प्रगतीपथावर आहे. टोटल 9 धावा धावा फलकावरती. यावेळी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न एच लागली, शॉर्ट फाइंडिंग रिझन मध्ये खेळाडू होता, एक धाव जरूर मिळतोय. एका धावेच्या मदतीने धावा संख्या पुढे टोटल 10 धावा. एकेरी धाव होती, तिथे मात्र दुहेरीमध्ये पदार्पण. धावा संख्येने केलं टोटल 10 धावा 2 बाद. पाहुण्यांचं शुभागमन आपण पाहतो अगदी अतिथी मंचावर. सर्व पाहुण्यांचं रोशन साई स्पोर्ट व ग्रामस्थ मंडळ चिंद्रन यांच्या संयुक्त विद्यमानाने आमदार चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत.
ओव्हर द विकेट. इथे मात्र परफेक्ट टायमिंग. वॉट अ टायमिंग. नसाकत प्रॉपर. चेंडूला फेकून दिला अगदी मिड विकेट आणि कॉर्नरच्या मधून सीमारेषा पार येतोय षटकार. थँक्यू व्हेरी मच डीजे. पाहुण्यांचं शुभागमन आपण इथे पाहतो. माजी विद्यमान सरपंच चंद्रकांत देशकर साहेबांचं शुभागमन होतंय. त्यांच्या समवेत महेंद्र शेठ कडू, त्यानंतर बालरामजी गडगे साहेबांचं शुभागमन होतंय. सर्व पाहुण्यांचं या स्पर्धेच्या वतीनं आमदार चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत. षटकार ठोकला पहा. फलंदाज साहिल कोहलीच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला. गोलंदाज निशांत भोईर वरती हल्ला बोल केला जातोय. धाव संख्येला इथून आशिष आकार देण्याचं काम जरूर करावं लागेल कोपरा टीमच्या फलंदाजांना. अखूट टप्प्याचा चेंडू दिशा दाखवण्याचा प्रयत्न. अगदी एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू होते परंतु चुकी करतायत आणि चुकीला माफी नाही. चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार येतोय. चौकार 4 रन. आपण पाहतो प्रगतीपथावर. यावेळी पहा स्वीट साउंड मिडल ऑफ द बैट. गेंद जाएगी सीधा तारामंडल में 6 रनों के लिए. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये झाले त्यामुळे मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ट्रॉली पाठवा. आपण पाहतो शैलेश शेठ माली सरपंच खेरणे यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेला केलेला संघ आपण पाहतो अंश 11 DCC कोपरा. खरं तर बॅटिंग करत असताना 3 षटकाच्या अखेरीस टोटल धावा फलकावर धावा लागले त्या म्हणजे 29 धावा 2 बाद. खरं तर तिसऱ्या षटकामध्ये धावा खर्च केल्या 20. मागणं षटक राहिलं निशांत भोईर या गोलंदाजाचं. स्ट्रॅटेजिक टाइमआउट मैदानाच्या आतमध्ये. तोपर्यंत डीजे मास्टरकडे आपण जाऊया. ऐकूया एक सुमधुर गीत.
तर आपण इथे पाहतो पहा दत्तकृपा बिग सपोर्टर कोपरा हेमंत शेठ पवार यांच्या माध्यमातून कोपरा टीमने प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. 2000 रुपये आमच्यापर्यंत जरूर पोहोचलेत. प्रत्येक षटकारासाठी इथून 500 रुपये दिले जातील. यावेळी ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न ऑन ड्राईव्ह केला जातोय. अगदी मिड विकेट रिझर्व्हमध्ये खेळाडू आहेत. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न नाहीये. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे. टोटल धावसंख्या 30 आपण पाहतो. मागील षटकाचा विचार केला अशीच तर महागडं षटक राहिलं, कारण पहिल्या 2 षटकामध्ये फक्त आणि फक्त धावाचा विचार केला तर 9 धावा होत्या आणि त्यानंतर मात्र 20 धावेचं षटक खरं तर महत्त्वपूर्ण राहिलं कोपरा टीमसाठी. साहिलनं तिथं मात्र एन्जॉय केलं. आता नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये मयूर आलाय. सेकंड स्पेल मैदानाच्या आतमध्ये घेऊन मयूर भोईर मयूरेश आपण पाहतो. राईट ओव्हर द विकेट मिड ऑफ लास्ट क्षेत्ररक्षक तैनात. तिथे मात्र चुकी कॉलिंग खराब आपल्याला पाहायला मिळाली आणि तिथून मात्र आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सेफ फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. नकार दिला बचावले. त्यामुळे इथून मात्र आपण पाहतो पहिला चेंडू इथून मयूर, दुसरा चेंडू इथून मयूरचा डॉट आलाय. मयूरेश भोईर गोलंदाजी मार्कवर गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. कोपरा टीमला आपण पाहतो प्रत्येक षटकारासाठी दत्तकृपा बिग सपोर्टर कोपरा संघाचे हेमंत शेठ पवार यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज प्रत्येक माहिती हिटसाठी 2000 जमा आहेत. यावेळी प्रॉपर टायमिंग चेंडू जाईल सरळ कव्हर मध्ये. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. येतोय चौकार. तर 4 धावेच्या मदतीने धाव फलक फ्लाय होते. टोटल धाव संख्या आपण पाहतो 34 धावा 2 बाद. टीम बॅटिंग करत असताना कोपरा टीम आपण पाहतो अंश 11 DCC कोपरा संघाने टॉस जिंकून बॅटिंग करत असताना धाव संख्या आपण पाहतो अद्याप 34 ऑन अ बोर्ड. यावेळी देखील प्रहार केलाय. अगदी गॅप शॉट सिलेक्शन पाहायला मिळालं आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षण कमालीचं राहिलंय. धावा वाचवल्या जात आहेत. धावा कंप्लीट केल्या या चेंडूवरती फक्त 2 आणि 2 धावेच्या मदतीने धावा संख्या पुढे जाईल. 36 धावा फलकावरती. अगदी चौथं षटक मार्गस्थ आहे. सेकंड स्पेलला आगमन आपण पाहतो. मयुरेश भोईर मैदानाच्या आतमध्ये एक चौकार जरूर मयुरेशच्या गोलंदाजीवर ठोकलाय आणि तिथून मात्र धावा संख्येला चांगला आकार देण्याचं काम इथून केलं जाते. पार्टनरशिप बिल होत असताना आपण पाहतो कोपरा टीमची. यावेळी अकोट टप्प्याचा चेंडू होता. वाईडिश लॉंग ऑफला खेळाडू आहे तिथे. झेल घेतला जाईल का आणि झेल मात्र सोडला जातोय. जीवनदान इथून भेटलंय. ते बॅटिंग करत असताना फलंदाज जेनित पवार सलामीला आलेला बॅट्समनला आपण पाहतो. चांगली बॅटिंग जिनीच्या माध्यमातून अद्याप आपल्याला पाहायला मिळाली. इथून 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धावेच्या मदतीने धावा संख्या पुढे 38 धावा फलकावरती. चौदा चेंडू कलात्मक शॉट आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू जातोय सरळ कुठे गेला सीमारेषा पार. येतोय चौकार. जे 4 षटकाच्या अखेरीस टोटल धाव फलकावर धावा बॅटिंग करत असताना अंश 11 DCC कोपरा संघ जाऊन पोहोचलाय. ते म्हणजे 42 धाब्यांवरती. पहिल्या 2 षटकामध्ये 9 धावा फक्त खर्च केल्या होत्या. खरं तर गोलंदाजी मार्कवर वाकलन टीमनं आणि तिथून मात्र मागील 2 चेंडूचा विचार केला तर टोटल 2 ओव्हरमध्ये 33 धावा आपण पाहतो मागील 2 षटकामध्ये. अशा रीतीनं
धाबा संख्या आपण पाहतो टोटल 42 धाबा धाबा फलकावरती लागलेल्या आहेत टीम कोपरा संघाच्या. आता मात्र शेवटचं अंतिम षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये नवीन गोलंदाज दाखल झालाय शिवदास गायकर. मैदानाच्या आतमध्ये फायटिंग स्कोर उभारलेला आहे. असं वाटलं होतं लो स्कोररची ही मॅच होईल, परंतु इथे मात्र फायटिंग स्कोर जरूर इथून उभारलाय. 40 धावा होतील का नाही असा मात्र प्रश्नचिन्ह पडला होता आणि तिथून मात्र चांगली पार्टनरशिप बिल्ड केले. इथे मात्र मोठा फटका लगवायचा प्रयत्न, उंची जास्त, एलिव्हेशन कमी पाहायला मिळालं आणि तिथे मात्र चुका होत आहेत वाकलन टीमच्या. आणि इथे देखील पहा थ्रो चांगला होता पण तिथे मात्र कलेक्टिंग खराब राहिली आणि तिथून मात्र धाबा कंप्लीट केल्या 3 आणि 3 धाब्याच्या मदतीनं धाबा संख्या पुढे जाईल. टोटल 45 धाबा धाबा फलकावरती लागलेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाज आपण पाहतो जनित पवार आणि साहिल कोहली यांच्या माध्यमातून. प्रत्येक षटकारासाठी पहा 500 रुपयाचं कॅश प्राइज दत्तकृपा बिग सपोर्टर कोपरा हेमंत शेठ पवार यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. यावेळी गतीमध्ये परिवर्तन केलं, अगदी स्लोअर वन टाकला होता, बीट केलाय इथे फलंदाजाला. बॅट अँड बॉल मध्ये कोणता संपूर्ण अगदी घुटना टेक असा फटका सजवायचा होता फलंदाज सलामीला आलेला जिनीत पवार या खेळाडूला, परंतु तिथे मात्र चेंडू निर्धाव फेकला जातोय. डॉट बॉलची समाप्ती. उर्वरित 4 चेंडू अद्याप शिल्लक. 50 कंप्लीट होईल का टीम कोपरा संघाची हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं. पहिलं सत्र जरूर चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. अंतिम षटक आपण पाहतो. ओ द विकेट. इथे मात्र हलकासा ब्रश झालाय बॅटला. चेंडू एकदा पूर्ण केली जाईल. एका धाब्याच्या मदतीने धाबा संख्या पुढे. टोटल 46 धाबा धाबा फलकावरती लागलेले आहेत. गोलंदाज शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये शिवदास गायकर. चांगली गोलंदाजी अद्याप पाहायला मिळते. मोठे फटके मारू देत नाहीये. अद्याप 3 चेंडू शिल्लक. गतीमध्ये परिवर्तन केलं. अगदी टोएनला चेंडू लागलाय. ऑन साइडला चेंडू मारण्याचा प्रयत्न एकदा पूर्ण. दुसरीचा प्रयत्न इथं केला जात होता परंतु कलेक्टिंग चांगली राहिली. चेंडू अडवला चांगला. फेकी दमदार राहिली. त्यामुळे इथे फक्त आणि फक्त धाबा मिळतील 1. उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी. इथून कितपत पोचेल टीम कोपरा हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं राहील. गोलंदाज तयार. यावेळी देखील स्लॉट मध्ये टाकला होता. अगदी गॅप मध्ये चेंडू जातोय. प्रयत्न चांगले. लाजवाब एफर्ट राहिला होता रोहितचा, परंतु चेंडू त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जातोय. सीमारेषा पार. येतोय चौकार. यानं 50 धाबा कंप्लीट. टीम कोपरा संघाच्या 51 धाबा धाबा फलकावरती. शेवटच्या चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर अडवलाय चेंडू. पहिल्या 2 षटकामध्ये अगदी संघर्ष करत होता टीम कोपरा आणि मागील 3 षटकामध्ये जलद गतीने धाबा मात्र आल्या आणि तिथून मात्र पहिल्या सत्राची झाले समाप्ती. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर टोटल धावा फलकावर धावा अंश 11 डीसीसी कोपरा संघाने बनवल्या. 2 बाद 52 आणि 53 धावांचं टार्गेट सेट केलंय ते वाकलन सी संघासमोर. तर इनिंग ब्रेक झाले. पाहुण्यांचा शुभ सन्मान आपण इथे मंचावरती करणार आहोत. अगदी पाहुण्यांचा शुभ सन्मान मंचावरती आम्ही इथे करणार आहोत. तमाम क्रीडा रसिकांचं देखील आपण सहर्ष स्वागत करतोय. व्यासपीठावर अगदी मान्यवर आहेत. मान्यवरांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. तर आदरणीय निकेशजी फराड साहेबांचा शुभ सन्मान इथे केला जाईल. मंचावरती यावं. निकेशजी फराड साहेब आपला शुभ सन्मान इथे मंचावरती करण्यात येतोय.
तर राम पाटील सर यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण निकेश पराड यांचा शुभ सन्मान मंचावरती आपण करणार आहोत. वस्त्रालंकार, पुष्पगुच्छ, स्पर्धेची गोड आठवण, सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा मान सन्मान अगदी आपण पाहतो निकेश पराड साहेबांचा शुभ सन्मान मंचावरती इथे आपण करतोय. चला फोकस करा कॅमेरामॅन साजिद. आपण पाहतो कॅमेरावर अगदी चांगलं पाहायला मिळतं. निकेश पराड साहेबांचा शुभ सन्मान मंचावरती आपण इथे करतोय. राम पाटील सरांच्या पवित्र शुभ हस्ते इथे पाहुण्यांचा मान सन्मान इथे केला जातोय. त्यानंतर मी विनंती करेल आदरणीय उदयजी पाटील साहेब यावा आपण आपला देखील मान सन्मान स्पर्धेच्या वतीने इथे केला जाईल. उदयजी पाटील साहेब यांचा शुभ सन्मान, सर्व पाहुण्यांचा शुभ सन्मान आम्ही अगदी मंचावरती इथे करणार आहोत. तर केतन कडू यांच्या पवित्र शुभ हस्ते केतन यावा आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते उदय पाटील साहेबांचा शुभ सन्मान अगदी मंचावरती आपण करतोय. उदय पाटील साहेबांचा शुभ सन्मान, वस्त्रालंकार, पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह आणि स्पर्धेचा गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा शुभ सन्मान अगदी मंचावरती आपण येथे करत आहोत. तर त्यानंतर आम्ही विनंती करू तर माजी विद्यमान उपसरपंच खिरणे. ओके धन्यवाद. तर उपसरपंच खिरणे अशोक शेठ गोंधळी साहेबांचा मान सन्मान इथे आपण करणार आहोत. तर आदरणीय रामचंद्रजी भागवत साहेबांना मी विनंती करतो की आपल्या पवित्र शुभ हस्ते इथे मान सन्मान करायचा आहे. उपसरपंच खिरणे अशोक शेठ गोंधळी साहेबांचा शुभ सन्मान अगदी मंचावरती आपण करतोय. आदरणीय रामचंद्रजी भागवत साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते पाहुण्यांचा शुभ सन्मान, मायचे उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा मान सन्मान इथे केला जातोय. त्यानंतर आम्ही विनंती करू की दुर्गे क्लासचे सर्व राखीजी दुर्गे साहेब यावा आपण आपला देखील स्पर्धेच्या वतीने मान सन्मान केला जाईल. तर आदरणीय दिलीपजी पाटील साहेबांना मी विनंती करतो आपल्या पवित्र शुभ हस्ते दुर्गे क्लासेसचे सर्व राकेश दुर्गे यांचा इथं मान सन्मान करावा. तर राकेशजी दुर्गे साहेबांचा मान सन्मान आपण इथे करणार आहोत. अगदी मंचावरती आपण पाहतो आदरणीय दिलीपजी पाटील साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते मान सन्मान इथे केला जातोय. मॅच ऑन ठेवायचे. त्यानंतर आपण पाहू शकाल रवींद्र शेठ फडके डोंगराचा पाडा यांचा देखील मान सन्मान स्पर्धेच्या वतीने केला जातोय. याबा आपण रवींद्र शेठ फडके आपला देखील मान सन्मान इथे केला जाईल. तर आदरणीय सुरेशजी मुंबईकर साहेबांना मी विनंती करतो की आपल्या पवित्र शुभ हस्ते रवींद्र शेठ फडके डोंगराचा पाडा यांचा आपण मान सन्मान करावा. मॅच ऑन आहे. अगदी वाकलन सिंह आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना आपण पाहतो पाहुण्याचा शुभ सन्मान अगदी मंचावरती आपण करतोय. मायची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा मान सन्मान मंचावरती आपण करतोय. तर आदरणीय महेंद्रजी कडू साहेब यांचा देखील मंचावरती शुभ सन्मान केला जाईल. यावं महेंद्रजी कडू साहेबांचा मान सन्मान इथे स्पर्धेच्या वतीने केला जातोय. आदरणीय अरुणजी पाटील साहेबांना मी विनंती करतो की आपल्या पवित्र शुभ हस्ते इथे आपण महेंद्रजी कडू साहेबांचा मान सन्मान करायचा आहे. वस्त्रालंकार, पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण देऊन महेंद्र कडू साहेबांचा मान सन्मान अगदी आपण मंचावरती पाहतो. तर त्यानंतर आदरणीय बालरामजी गडगे साहेबांचा मान सन्मान स्पर्धेच्या वतीने केला जाईल. तर मी विनंती करतो अभिमन्यू पाटील साहेबांना की आपल्या पवित्र शुभ हस्ते बालरामजी गडगे साहेबांचा मान सन्मान या स्पर्धेच्या वतीने करायचा आहे. मायशी उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ
आणि स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा मान सन्मान इथे आपण करणार आहोत. नाउ बैक टू द क्रिकेट, ओवर टू कॉम्बॉक्स. बहुत बहुत शुक्रिया. हेलो. थैंक यू सो मच. सभी का एक बार फिर से तहे दिल से हम स्वागत करेंगे और क्रिकेट की इस बेहद खूबसूरत दुनिया के सफर के लिए हम निकल जाएंगे. दोस्तों पहली दौर है और पहले दौर का यह दूसरा मुकाबला. मैदान के अंदर जीतने के लिए 53 का है टारगेट. टॉप एज, गेंद है हवा में, खिलाड़ी गेंद तक नहीं पहुंचेगा. सेफ लैंडिंग होगी, दूसरे की तलाश है और 2 रन का इजाफा होता हुआ. पहले ओवर की ये अंतिम गेंद थी. पहला ओवर की समाप्ति हुई और पहले ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं टोटल 1 और 1 11 रन. डोंगरी मुझबा देवी नठान मांडीला सारा गाव लोक जमलय बघायला माझ्या मुझबा देवीच्या पालखीला माझ्या आईची पूजा करा आईला फुल वाहा आईची आरती करा. थैंक यू सो मच. चलो एक साथ आने के लिए समय नहीं है कोपरा क्रिकेट टीम. अगला मुकाबला खेला जाएगा. एक तरफ होगी श्री गणेश 11 वलप और उनके खिलाफ खेलेगी जय हनुमान शेडुंग टीम. दोनों टीम के कप्तान से गुजारिश है कि यहाँ पर टॉस के लिए आपको संपर्क करना है. हर एक विकेट के लिए हेमंत शेठ पवार दत्तक तो हेमंत शेठ पवार दत्तक कृपा टीम कोपरा इनके बिग सपोर्टर, इनके ओर से हर विकेट के लिए 500 का इनाम है. मैदान के अंदर हम जरूर जाएंगे. पहले ओवर में रन आए टोटल 11 रन. 53 रनों का टारगेट है मुकाबला जीतने के लिए. पहला ओवर हमने देखा कमाल का रहा. अब तक पारी की शुरुआत करने के लिए पहुंचे हुए 2 खिलाड़ी मैदान के अंदर हमें देखने को मिले. गुरुदास गायकर और उनका साथ निभा रहे मयूरेश भोईर. तो दूसरा ओवर लेकर आएंगे जिनित पवार पहली गेंद लेकर. 53 का टारगेट. कैसा रहेगा मुकाबला, कैसा रहेगा यह सफर, आने वाला वक्त ही बताएगा. सभी का एक बार फिर से स्वागत है. गेंदबाज है तैयार, बल्ले का किनारा है, गैप में गेंद जाएगी. तेज आउटफील्ड है लेकिन खिलाड़ी वहां पर मौजूद. दूसरे की तलाश, नजरें हटी, दुर्घटना घट चुकी थी. थोड़ा सा रिलैक्स किए हुए खिलाड़ी उतने में 2 रन चुराने में सक्षम थे. अच्छी रनिंग बिटवीन द विकेट. मयूरेश और गुरुदास के माध्यम से वाकलन क्रिकेट टीम पीछा कर रही है 53 रनों का. जैसे कहते हैं ना, काम से बड़ा कोई धर्म नहीं होता और मेहनत से बड़ा कोई कर्म नहीं होता. और नतीजा हमारे सामने है. टीम की रन संख्या मेहनत के बलबूते के ऊपर आगे बढ़ते हुए रन बने हैं टोटल 13 रन. स्ट्राइक रेट के ऊपर बल्लेबाज हम देख सकते हैं गुरुदास गायकर. गेंदबाजी में जिनित पवार. अगली गेंद, तेज गेंद करे. अंपायर की उंगली आसमान की ओर, यह इशारा था कि गुरुदास आपकी पारी इस मुकाबले में यहीं पर समाप्त होती हुई. तो मच विकेट गिर जाएगा मैदान के अंदर. शुरुआती झटके जब भी मिलते हैं दबाव में बढ़ती है बल्लेबाजी करने वाली टीम. जैसे कहते हैं ना, जिंदगी आसान नहीं, आसान बनानी पड़ती है. सब्र करना पड़ता है, कुछ बर्दाश्त करना पड़ता है, बहुत कुछ नजरअंदाज करना पड़ता है. और ये शुरुआती झटके भूलने होंगे वाकलन क्रिकेट टीम को मैदान में जब आप बड़े टारगेट का पीछा कर रहे हो. 53 रन 5 ओवर के क्रिकेट में उतना बड़ा टारगेट नहीं है, लेकिन जिस तरीके से ये विकेट नखरे कर रही है, ये विकेट खेल रही है, यहाँ पर रन बनाना इतना आसान नहीं है जिस तरीके से पिछला मुकाबला हमने देखा था. गेंदबाजी में जिनित पवार एक बार फिर से तैयार.
हल्के हाथों से खेला इस गेंद को, पीछे खिलाड़ी मौजूद है, लॉन्ग ऑफ से खिलाड़ी आएगा, 1 रन आसानी के साथ है, 1 से ज्यादा कुछ नहीं है और इसी 1 रन के मदद से पारी आगे बढ़ जाएगी। रन बने हैं टोटल 14 रन स्कोर कार्ड के ऊपर, यकीनन हम देख सकते हैं। विकेट आया था पिछले गेंद के ऊपर, हेमंत शेठ पवार इनके ओर से 500 का इनाम जीत के लिए पहुंच चुका है। टीम की रन संख्या टोटल है 14, 53 का पीछा मैदान के अंदर हो रहा है। स्ट्राइक रन के ऊपर बल्लेबाज मयूरेश, अच्छा स्ट्रोक है, पॉइंट को क्लियर करने की कोशिश थी, खिलाड़ी जरूर मौजूद सीमा रेखा के नजदीक। खूप सारे दानशूर दाते सुद्धा या स्पर्धेला आम्हाला लाभले, तर सन्माननीय राकेश दादा गणेश दुरिगे यांच्याकडून 5,000 रुपये, उदय शेठ पाटील यांच्याकडून सुद्धा 5,000, निकेश दादा रघुनाथ फराड यांच्याकडून सुद्धा 5,000 आलेत, अशोक शेठ गोंदली खेरणे यांच्याकडून सुद्धा 5,000 आणि रवींद्र शेठ फडके डोंगराचा पाडा त्यांच्याकडून सुद्धा 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेसाठी लाभलंय। तर सर्व दानशूर दात्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करते। जाएंगे दोस्तों एक बार फिर से मैदान में थोड़े से चोटिल थे खिलाड़ी, क्योंकि ये क्रिकेट खेल ही ऐसा है, जब आप अपने क्रिकेट के मैदान के अंदर उतरते हो तो आपकी नहीं आपके गांव की आन बान शान और इज्जत दाव पर लगी होती है और उस साख को बचाने के लिए खिलाड़ी जान झोंक देते हैं और यही प्रयास था मैदान में उस चौके को रोकने का, लेकिन चौका रुका नहीं और चौके की मदद से रन बने हैं टोटल 18 रनों के ऊपर पारी पहुंच चुकी है। स्ट्राइकर एंड के ऊपर बल्लेबाज देख सकते हैं मयूरेश भोईर, गेंदबाज एक बार फिर से चलेंगे जिनित पवार। बड़े स्ट्रोक की तलाश थी, अंडर आर्म थ्रो आया लेकिन तब तक खिलाड़ी सुरक्षित थे, डॉट गेंद की समाप्ति होती हुई। इस ओवर की यदि बात करेंगे, अंतिम गेंद का खेल अभी भी बाकी है, रन बने हैं टोटल 18 रन, 53 रनों का टारगेट था मैदान में। कंपलसरी चेस इस टूर्नामेंट का नियम है, जिस तरीके से पहले सत्र में हमने देखा था जब केवल 2 खिलाड़ी जिन्होंने जबरदस्त पारी खेली थी, जिनित पवार और साहिल कोहली, दोनों ने मिलकर 49 जोड़े, 3 वाइड के आए थे, 52 बने और 53 का टारगेट है। अंतिम गेंद आएगी दूसरे ओवर की, रन बने हैं टोटल 18 रन। गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार है, ओवर द विकेट से यह गेंद आएगी, सीधे बल्ले से खेला डाउन द ग्राउंड, पीछे खिलाड़ी लॉन्ग ऑन में मौजूद, 1 रन आसानी के साथ है, बैकअप अच्छा था, आखिरकार 1 ही रन मिलेगा, कोई नुकसान नहीं हुआ ओवर थ्रो का। पहले 2 ओवर की समाप्ति हुई और 2 ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं टोटल 19, तो जीत की बात होगी, आने वाली गेंदें बचेगी 18 और जीतने के लिए 34 रनों की जरूरत है। दो ओवर की समाप्ति होती हुई, 2 ओवर में रन बने हैं टोटल 19, आने वाली गेंदें 18 है और जीतने के लिए जरूरत है 34 रनों की आवश्यकता। मुकाबले में क्या मजा बरकरार रहेगा, क्या इस मुकाबले का नतीजा अंतिम क्षणों में हमें मिल जाएगा या फिर मुकाबला एक तरफा चलेगा। लड़ाई जबरदस्त तरीके से आगे बढ़ती हुई, पहला ओवर अच्छा था जिसमें 10 आए, यह उससे भी बेहतर निकला, केवल 9 रन आए इस ओवर में, 19 बने हैं, जीतने के लिए 18 गेंदें, 34 रनों की अभी भी आवश्यकता। कौन मुकाबला जीतेगा? गेंदबाजी के लिए आएंगे गेंदबाज रोहित कोहली अपने स्पेल के अंतिम ओवर में, गेंदबाज तैयार, हाउस्टिक के काफी ज्यादा बाहर से गेंद गुजरी, सत्यवान काकड़े जिनका इशारा आया कि यह गेंद खराब है, अतिरिक्त रन में बढ़ोतरी होती हुई,
जबरदस्त ये लड़ाई होगी, क्योंकि मुश्किल इस दुनिया में कुछ भी नहीं, फिर भी लोग इरादे तोड़ देते हैं। अगर दिल में हो कुछ करने की चाहत तो सितारे भी अपनी जगह छोड़ देते हैं, लेकिन सितारा किसका चमकेगा मैदान में ये भी देखने वाली बात है। गेंदबाजी के लिए गेंदबाज एक बार फिर से रोनित कोहली तैयार है, सामने होंगे बल्लेबाज ऑन स्ट्राइक। मयूरेश के लिए ये गेंद थी, लगातार ये दूसरी वाइड है, लगातार 2 वाइड से जो दबाव बना था पिछले ओवर में वो दबाव थोड़ा सा हट जाता है। टीम की रन संख्या आगे बढ़ जाएगी 21 रनों के ऊपर पारी पहुंच चुकी है। 53 रनों का टारगेट है, लेकिन जीत यहां पर किसकी होगी ये भी देखने वाली बात है। राइट आर्म ओवर द विकेट से रोनित कोहली एक बार फिर से है तैयार। बल्ले का अंदरूनी किनारा, खिलाड़ी मौजूद थे, डायरेक्ट हिट नहीं हुई, लेकिन 1 रन का इजाफा होता हुआ रन बने हैं टोटल 22 रन। 53 रनों का टारगेट था 31। 31 रनों की अभी भी है आवश्यकता मुकाबला जीतने के लिए। आने वाली गेंदें बचेगी 17 गेंदें और जीतने के लिए 31। 31 रनों की अभी भी है आवश्यकता। मुकाबले में जबरदस्त ये वापसी के संकेत क्या दे पाएगी गेंदबाजी करने वाली टीम, ये भी देखने वाली बात है। अच्छी गेंद थी, तीर की तरह सीधी ये गेंद निकली। डॉट गेंद की समाप्ति है, हर गेंद के ऊपर मुकाबला बदलेगा। 16 गेंदें और जीतने के लिए 31 रनों की जरूरत। 16 गेंदों में चाहिए 31 रन मुकाबला जीतने के लिए। जबरदस्त ये मुकाबला मैदान के अंदर चलता हुआ। राइट आर्म ओवर द विकेट से रोनित कोहली एक बार फिर से तैयार है, सामने है बल्लेबाज प्रवीण जाधव। राइट आर्म ओवर द विकेट, हल्के हाथों से इस गेंद को स्टीयर किया, पीछे खिलाड़ी स्क्वायर लेग से आएगा। 1 रन है, दूसरे की कोशिश, यश वहां पर मौजूद थे। अच्छी फील्डिंग का नजारा है, अच्छा थ्रो भी पहुंचा। 1 ही रन है, 1 से ज्यादा कुछ नहीं है। 23 रन बने, जीतने के लिए अभी भी 30 रन की आवश्यकता है। आने वाली 15 गेंदें और 30 रन की जरूरत, क्योंकि सपना एक देखोगे मुश्किलें 1000 आएगी, लेकिन वो मंजर बड़ा खूबसूरत होगा जब कामयाबी शोर मचाएगी। और कौन कामयाब होगा मैदान में ये भी देखने वाली बात है। गेंदबाजी के लिए गेंदबाज एक बार फिर से तैयार। 15 गेंदें 30 रन, जाने दिया इस गेंद को। यहां पर हम देख सकते हैं वाइड के लिए रिव्यू अवेलेबल नहीं है। डॉट गेंद की समाप्ति होती हुई जबरदस्त ये गेंदबाजी का नजारा है। अंपायर को शक के निगाह से जरूर देखा था, लेकिन हमारे अंपायर स्थिर है और यहां पर डॉट गेंद की समाप्ति होती हुई। 14 गेंदें 30 की है जरूरत। मयूरेश भोईर ऑन स्ट्राइक, 14 में चाहिए 30। अच्छी गेंद है, दूसरे की कोशिश, खतरा उठाया, जोखिम उठाया है और बल्लेबाज जाएंगे मैदान के बाहर। रन मिलेगा केवल 1। टोटल रन बने हैं स्कोर कार्ड के ऊपर 24 बने, जीतने के लिए 29 रनों की अभी भी जरूरत है। इस ओवर के आने वाली अभी भी अंतिम 2 गेंदों का खेल है बाकी। 14 गेंदें और जीतने के लिए अंतिम 1 गेंद का खेल बाकी है। अंतिम गेंद का खेल है बाकी। 13 गेंदें और जीतने के लिए 29 रन की जरूरत है। नया बल्लेबाज मैदान के अंदर दाखिल हो जाएगा, शिवदास गायकर। इस खिलाड़ी में वो क्षमता है, लेकिन अभी रहेंगे नॉन स्ट्राइकर एंड के ऊपर। स्ट्राइकर एंड के ऊपर बल्लेबाज देख सकते हैं मयूरेश भोईर। 13 गेंदें 29 की जरूरत। चलो मुकाबला शुरू करना है। 13 गेंदें 29 की आवश्यकता। गेंदबाज है तैयार, स्वीप करने का प्रयास, खिलाड़ी शॉर्ट फाइन लेग में मौजूद। 1 ही रन है, 1 से ज्यादा कुछ नहीं है। कमाल का ओवर गुजरा जब 34 की जरूरत थी, केवल 6 रन आए इस ओवर में। अब आने वाली गेंदें बचेगी 12 और 28 की जरूरत है। पानी की मांग हो रही है, पानी लेकर तुरंत मैदान के अंदर जाना है। श्री गणेश वल्लभ संघाचा संघनायक इथे उपस्थित आहे, तर जय हनुमान शेडोंग संघाचा संघनायक। लगेच आपण संपर्क साधायचा नाणेफेकीसाठी। पहिल्या फेरीतील ती
तिसरी लढत असणार आहे। रोशन साई स्पोर्ट्स व ग्रामस्थ मंडळ चिंद्रन आयोजित ही आमदार चषकाची दमदार स्पर्धा आपण पाहते। तर मी निश्चितच विनंती करेन, जय हनुमान शेडुंग संघाचा संघनायक आपण नाणेफेकीसाठी लगेच यायचे। ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती जबरदस्त क्रिकेट आपण पाहिलं मागच्या 3 षटकामध्ये। आता 12 चेंडू आहेत आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 28 ची गरज आहे। शेडुंग संघाचा संघनायक लगेच आपण यायचे। रात्रीचे 10:39 झालेत। जय हनुमान शेडुंग टीम वल्लभ संघाचा संघनायक इथे उपस्थित आहे। तो जाएंगे दोस्तों मैदान में। तर शेडुंग संघ आपण यायचे। आपण ह्या षटकानंतर नाणेफेक करणार आहोत। दर्शन पाटील जाऊया अपन मैदानावरती। जाएंगे दोस्तों मैदान में। अंतिम गेंदे 12 है और 28 की आवश्यकता। गेंदबाज तैयार, यश कोहली। पहली गेंद यहां पर लोअर फुल टॉस थी, स्वीप करने की कोशिश, लेकिन रन आएगा लेग बाइज का केवल सिंगल। 11 गेंदे जीतने के लिए 27 रनों की अभी भी जरूरत है। कौन मुकाबला जीतेगा? जैसे कहते हैं ना, जीतेंगे हम ये वादा करो, कोशिश हमेशा ज्यादा करो, किस्मत भी रूठे पर हिम्मत ना टूटे, मजबूत इतना इरादा करो। मजबूत इरादा किसका होगा? आने वाली गेंदे 11 है और जीतने के लिए 27 रनों की जरूरत। जबरदस्त ये लड़ाई, जबरदस्त ये संघर्ष, ये पसीना बहाने वाला खेल मैदान के अंदर हम देख सकते हैं। अंतिम 11 गेंदे, 27 की जरूरत थी। अब समीकरण बदल जाएगा, आंकड़े बदल जाएंगे। अंतिम गेंदे बचेगी 11 और जीतने के लिए 26 रन की जरूरत है। 1-2 बड़े हिट मुकाबले में वापसी हो सकती है। यहां पर वैदई हर्षिका 11 वाकलन क्रिकेट टीम की अंश 11 डीसीसी कोपरा के खिलाफ मुकाबला खेलते हुए, लेकिन क्या ऐसा हो पाएगा यह भी देखने वाली बात है। तीर की तरह सीधी गेंद बल्ले से निकली, स्ट्रेट ड्राइव, खिलाड़ी पीछे मौजूद, दूसरे की कोशिश, खतरा, और यहां पर बल्लेबाज जाएंगे मैदान के बाहर। मयूरेश भोईर बैक टू दी पवेलियन। दस गेंदे और जीतने के लिए 25 रनों की अभी भी जरूरत है। स्वप्निल भोईर स्ट्राइकर इनके ऊपर, अच्छा स्ट्रोक है, गैप में गेंद है, गेंद जाएगी सीमा पार। शिवदास के बल्ले से निकलता हुआ यह चौका आता हुआ। अब गेंदे बचेगी 9 और जीतने के लिए 21 रनों की जरूरत। कौन मुकाबला जीतेगा? धीरे धीरे मुकाबले में वापसी हो रही है वैदही हर्षिका 11 वाकलन क्रिकेट टीम के, लेकिन सामने अंश 11 डीसीसी कोपरा है। क्या मुकाबला बनेगा? 9 गेंदे और जीतने के लिए 21 रनों की अभी भी है जरूरत। जबरदस्त ये लड़ाई है, अच्छा ये मुकाबला है, लेकिन मुकाबले में वापसी कौन करेगा? अंतिम क्षणों में मुकाबला यहां पर क्या बदलेगा ये भी देखने वाली बात है, क्योंकि यूं ही नहीं जीता था कछुआ खरगोश से, क्योंकि उसकी चाल धीमी थी पर लगातार थी, निरंतर थी। लगातार रन बनाने पड़ेगा यदि आपको मुकाबला जीतना है। 9 गेंदे 21 की आवश्यकता मुकाबला जीतने के लिए। यश कोहली सामने है शिवदास गायकर, कौन मुकाबला जीतेगा? अच्छी गेंद थी, अच्छी गेंद थी, खोद कर निकाला इस गेंद को, पीछे खिलाड़ी है, 1 रन आसानी के साथ है और दूसरे की कोशिश और 2 भी मिल जाएंगे। 2 रनों के मदद से आंकड़े फिर से बदल जाएंगे। रन बने हैं टोटल
33 रन, 19 रनों की अभी भी दरकार है। आने वाली 8 गेंदें और 19 की जरूरत। पिछले मुकाबले में 6 में 12 चाहिए थे, रन चेस हुए थे, क्या यहां पर रन बना दिए जाएंगे? अच्छा स्ट्रोक, एक बार फिर से गैप में जाएगी गेंद, गेंद जाएगी यहां से सीमा पार, एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर, मिल जाएगा चौका। अब समीकरण आंकड़े हमें कह रहे हैं कि गेंदें बचेगी 7 गेंदें और जीतने के लिए 15 रनों की जरूरत। 7 गेंदें 15 रन। जो लोग जोखिम उठाने की हिम्मत रखते हैं वही असली विजेता होते हैं, और इस मुकाबले का विजेता कौन कहलाएगा यह भी देखने वाली बात है। क्योंकि जैसे कहते हैं ना कि एक दिन ऐसा काम करो कि नाम हो जाए, और इतना नाम करो कि आपके नाम से ही काम हो जाए, और ये बड़ा काम कौन करेगा यह भी देखने वाली बात है। अंतिम गेंदें 7 है और जीतने के लिए 15 रनों की अभी भी है जरूरत। शिवदास से उम्मीद है यश कोहली से 7 गेंदें 15। लोअर फुल टॉस, पीछे खिलाड़ी मौजूद, जबरदस्त है यहां पर कैच, और शिवदास गायकर मैदान के बाहर लौट जाएंगे, और हेमंत शेठ पवार इनकी ओर से विकेट के लिए 500 का इनाम पहुंच चुका है। अब 6 गेंदें बचेगी और जीतने के लिए 15 रनों की जरूरत है। तर 2 संघाने की ते उपस्थित आहेत। इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेक करणार आहोत। 6 मध्ये 15, 6 गेंदे और जीतने के लिए 15 रनों की जरूरत है। जबरदस्त मुकाबला यहां पर चलता है। मंजिल चाहे कितनी भी ऊंची क्यों ना हो, रास्ते हमेशा पैरों के नीचे ही रहते हैं। अंतिम गेंद 6 है और जीतने के लिए 15 रनों की आवश्यकता, क्योंकि सफर में मुश्किल आए तो हिम्मत और बढ़ती है, अगर कोई रास्ता रोके तो जुर्रत और बढ़ती है, अगर बिकने पर आ जाओ तो घट जाता है दम, अक्सर ना बिकने का इरादा हो तो कीमत और बढ़ती है। कीमती कौन होगा मैदान में? अंतिम 6 गेंदें 15 रनों की जरूरत। मुकाबला जीतने के लिए अक्षय पाटिल आएंगे गेंदबाजी में, स्ट्राइकर इनके ऊपर बल्लेबाज है स्वप्निल भोईर, विक्की उनका साथ निभा रहे। 6-15। पहली गेंद गति में थोड़ा सा मिश्रण था, चकाया बल्लेबाज को, डॉट गेंद की समाप्ति होती हुई। लेग बाइस का 1 रन है, सिंगल डबल से खास फर्क नहीं पड़ता अंश 11 कोपरा क्रिकेट टीम को। अंतिम गेंदे 5 है और जीतने के लिए जरूरत है 14 रनों की आवश्यकता। पिछले मुकाबले में 6 में 12 चाहिए थे, मुकाबले में आसानी के 7 रन चेस हुए थे, क्या ऐसा हो पाएगा? सस्पेंस थ्रिलर मैदान के अंदर जारी है। अंतिम गेंदे 5 और जीतने के लिए 14 रनों की आवश्यकता। गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार, अक्षय पाटिल सामने है, बल्लेबाज ऑन स्ट्राइक विक्की जाधव। तीर की तरह गेंद सीधी निकली, जबरदस्त ये गेंदबाजी का नजारा है। लक्ष्य को पाने के लिए यदि हम तन मन और धन लगा देते हैं, सच कहता हूं दोस्तों, कुंडली के सितारे भी अपनी जगह बदल देते हैं। नजर को बदलो तो नजारे बदल जाते हैं, और सोच को बदलो तो सितारे बदल जाते हैं। अंतिम गेंदे बचेगी 4 गेंदे 14 रनों की जरूरत मुकाबला जीतने के लिए। गेंदबाज तैयार, एक बार फिर से अक्षय। 1 रन तो आसानी के साथ है, ओवर थ्रो, बैकअप अच्छा है, 1 ही रन है, 1 से ज्यादा कुछ नहीं है। 3 गेंदे बचेगी, जीतने के लिए 13 रनों की जरूरत है। कौन मुकाबला जीतेगा? क्रिकेट खेल ही ऐसा है दोस्तों, कभी हंसाता है, कभी रुलाता है, कभी खुशी कभी गम, क्योंकि कहते हैं किस्मत से ज्यादा ना किसी को मिला है ना मिलेगा, पर दुनिया गवाह है इस बात के, जिसने अपनी किस्मत खुद लिखी है उसी ने यह दुनिया बदली है। यह मुकाबला क्या बदलेगा? अंतिम गेंद 3 है और जीतने के लिए 13 रन की जरूरत है। 3-13 का यह समीकरण, ये क्रिकेट है जहां पर बाजियां पलटने में देर नहीं लगती। क्रिकेट में जैसे कहते हैं ना, नेवर गिव अप, कभी भी हार मत मानो। 3 गेंदे 13 की आवश्यकता मुकाबला जीतने के लिए, क्योंकि यूं ही नहीं होती हाथों की लकीरों के आगे उंगलियां, रब ने भी किस्मत से पहले मेहनत लिखी है। कदमों का इस्तेमाल, मिस टाइमिंग है, एक्स्ट्रा कवर में खिलाड़ी मौजूद है, दूसरे की कोशिश है, अच्छे थ्रो की उम्मीद,
लेकिन 2 रन का इजाफा होता है। 2 रनों के मदद से अब गेंदें बचेगी 2 और जीतने के लिए 11 रनों की अभी भी जरूरत है। ये गेंद तय करेगी इस मुकाबले का नतीजा, इस मुकाबले का भविष्य। 2 गेंदें 11 रन की जरूरत मुकाबला जीतने के लिए। जबरदस्त मुकाबला, नसीब जिनके ऊंचे और मस्त होते हैं, इम्तिहान भी उन्हीं के जबरदस्त होते हैं। और ये जबरदस्त मुकाबला मैदान के अंदर चलता है क्योंकि जो फकीरी मिजाज रखते हैं वो ठोकरों में ताज रखते हैं, जिनको कल कोई फिक्र नहीं वो मुट्ठी में आज रखते हैं। और ये आज मुकाबला किसके नाम के ऊपर होगा? अंतिम 2 गेंदें जीतने के लिए 11 रन की है जरूरत। ये गेंद आएगी वाइड, थोड़ा सा प्रेशर है, दबाव भरा माहौल है। अंतिम गेंद 2 है, जीतने के लिए 10 रन की अभी भी जरूरत है। जबरदस्त मुकाबला, जैसे कहते हैं ना, छल करोगे छल मिलेगा, कर्म करोगे तो फल मिलेगा, पसीना बहाओगे तो बल मिलेगा, और आज मेहनत करोगे तो बेहतर कल मिलेगा। और मेहनत जारी है। 2 गेंदें 10 की जरूरत है। एक तरफ है कोपरा, दूसरी तरफ वाकलन। मुकाबला कौन जीतेगा? दिल धड़काने वाली ये कहानी हमारे सामने पेश है। अच्छा स्ट्रोक, पीछे खिलाड़ी मौजूद, 1 रन आसानी के साथ है, 1 से ज्यादा कुछ नहीं है। लगभग कोपरा क्रिकेट टीम जीत के नजदीक पहुंच चुकी है। अंतिम 1 गेंद और जीतने के लिए 9 रन की जरूरत। अंतिम 1 गेंद का खेल बाकी और जीतने के लिए 9 की जरूरत है। तर नाणेफेक आपण करणार आहोत। सन्माननीय सुरेश मुंबईकर साहेब त्यांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेक होईल आणि इथे सामना जिंकलाय अंश 11 डीसीसी कोपरा, कॉंग्रॅच्युलेशन्स। तर 2 संघनायकांमध्ये नाणेफेक होईल। एका